आज कुठलाही एज्युकेशनल व्हिडिओ नाही आहे, तर आज आपण बनवणार आहोत नमकीन चणा डाळ। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। नमकीन चणा डाळ बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे 2 वाट्या हरभऱ्याची डाळ। डाळ चांगली धुवून घ्यायची आहे 3-4 पाण्याने। नंतर त्यामध्ये 1 छोटा चमचा खायचा सोडा घालायचा आहे। खायचा सोडा घातल्यामुळे तळल्यानंतर डाळ कडक होत नाही व ती आतून खुसखुशीत राहते। तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, ते सुद्धा भिजत ठेवले आहेत। शेंगदाण्यामध्ये सोडा घालण्याची गरज नाही। डाळ आणि तांदूळ 4 ते 5 तास भिजवून घेतल्यानंतर त्याचं पाणी निथळण्यासाठी त्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। पाणी चांगलं निथळल्यानंतर डाळ आणि शेंगदाणे एका कॉटनच्या कपड्यावरती पसरवून अर्धा ते 1 तास पंख्याखाली सुकवून घ्यायचं आहे। 1 तासानंतर डाळीमधलं पाणी पूर्ण सुकल्यानंतर आपण ती तळून घ्यायची आहे। आता इथे माझ्याकडे मोठी चाळणी आहे, झारा आहे, त्यामध्ये मी थोडी थोडी डाळ घेऊन ती तळून घेत आहे। तुमच्याकडे सुद्धा अशी मोठी चाळण असेल तर तुम्ही अशा प्रकारे डाळ तळून घेऊ शकता। डाळ तळताना फेस पूर्णपणे कमी झाला की समजायचं डाळ तळून झालेली आहे। तर अशा प्रकारे मी इथे सर्व डाळ तळून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे मोठ्या चाळणीत तळलेली डाळ काढून घेतली आहे, म्हणजे एक्स्ट्राचं तेल त्याचं खालच्या भांड्यामध्ये उतरतं। डाळ तळून झाल्यानंतर मी इथे शेंगदाणे तळून घेतले। शेंगदाणे तळत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे। शेंगदाणे तळत असताना ते तडकतात, त्याचं साल तडकतं आणि मग तेल उडतं, तर ते तेल आपल्या अंगावर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे शेंगदाणे तळताना। तर मी इथे शेंगदाणे आणि डाळ तळून झाल्यानंतर एका वाटीमध्ये लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद, धने जिरे पूड, चाट मसाला हे सर्व आता मी इथे तळून घेतलेल्या शेंगदाणे आणि डाळीमध्ये मिक्स करणार आहे चांगलं। माझ्याकडे इथे वाळवलेली कोथिंबीर आहे, त्यामुळे मी ती टाकली। ती ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर नक्की टाका। तर इथे नमकीन चणा डाळ बनवून तयार आहे आणि मी ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवत आहे। 1 ते 1.5 महिना ही चांगली टिकते। चवीला सुद्धा खूप छान लागते, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तुम्ही माझ्या व्हिडिओला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असंच चॅनलला सपोर्ट करत राहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर।